गुड मॉर्निंग. आज बनवले होते मी मटार पफ पॅटीस. पण त्याआधी सुट्टी असल्यावर माझं काम असतं घर स्वच्छ करणं आणि मग खिडक्यांच्या जाळ्या क्लीन करण्यासाठी मस्त टूल सापडले. तुम्ही पण हे वापरता का? मला नक्की कॉमेंट करून सांगा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे, जी अगदी सोपी आहे. बटाटे उकडून ते आधी मॅश करून घेतले, मग मटार उकडून ते हलकेच मॅश केले, खूप बारीक केले आणि मग वरून तेलाच्या फोडणीमध्ये जिरं, मोहरी, लाल तिखट आणि गरम मसाला एवढंच घातलं. मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र केलं आणि झालं आपलं स्टफिंग तयार. आता मी रेडीमेड पफ पेस्ट्रीच्या शीट्स मागवल्या होत्या. त्या रेक्टँग्युलर कापून त्यामध्ये मस्त पैकी स्टफिंग भरलं. आता हे सगळं करत असताना मी एका साइडला एअर फ्रायर प्रीहीट करायला लावला होता. 200 सेल्सिअसला 15 मिनिटं मी तो प्रीहीट करायला ठेवला होता. आणि ऑफकोर्स अशा मस्त खमंग वासाने वृंदा तर उठायला हवीच होती. तिला शांत करून लागले पुढच्या कामाला. आता हे जे मटार पफ्स मी बनवले होते ह्याला मी मिल्क वॉश दिला, म्हणजेच दुधात ब्रश डिप करून तो त्याच्यावरून फिरवला. तुम्ही मस्त शाईन साठी एग वॉश किंवा बटर वॉशही देऊ शकता. मग हे कच्चे पफ्स बेक करायला लावले 200 सेल्सिअसला 20 मिनिटं. होती की नाही सोपी रेसिपी? मला यामध्ये वेळ मिळाला त्यामुळे मी पटकन पूजा करून घेतली. कारण खूप दिवसांनी शांत वेळ जेव्हा मला मिळतो तेव्हा मी असे काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघते आणि माझ्या मी टाइम मध्ये शांतपणे पूजा पण करून घेते. पफ पेस्ट्रीची रॉ शीट तुम्हाला मिळाली तर ही रेसिपी खूपच सोपी आहे. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा.